हाय फ्रेंड्स, मी सुवर्णा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर माझ्या हस्बंडचा होता बड्डे आणि त्यांना काय गिफ्ट द्यावं म्हणून विचार करून नुसतं थक्क झाले होते. म्हणून मी विचार केला की ह्यांना वॉच ते हे वापरत नाही, म्हणून यांना एक OLED गिफ्ट करा. म्हणून मी फ्लिपकार्टवरून हे OLED ऑर्डर केलं होतं आणि आपण ते ओपन केल्यापेक्षा त्यांच्याच हाताने ते ओपन केलेलं बरं राहणार, म्हणून मी त्यांच्याकडून ते ओपन करून घेतलं. आणि त्यांनी मला 2-3दा विचारलं होतं की तू पार्सलमध्ये काय बोलावलंस. त्यांना असं वाटलं होतं की ते गिफ्ट मी माझ्यासाठीच बोलावलं आहे. पण मी त्यांना म्हटलं की एक वेळा ओपन तर करून बघा. त्यांना वरून असं वाटलं होतं की ते मी माझ्यासाठी ऑर्डर केलं. नंतर खोलल्यानंतर त्यांना कळालं की हे गिफ्ट मी त्यांच्यासाठी बोलावलं. त्यांनी बघितलं, ते नंतर बोलले मला की हे तर जेंट्स OLED आहे. तर मी तेच म्हटलं तुमचं किती दिवसाचं खराब झालेलं होतं, म्हणून मी हे तुमच्यासाठी ऑर्डर केलं. आणि त्याने नंतर खोलल्यानंतर त्याचे सगळे खणं बघितलेत आणि त्याचं कापड वगैरे कसं आहे ते पण बघितला. आणि त्यांचे सगळे जे डॉक्युमेंट होते त्यांनी बाहेर काढलेले ते सगळं एक त्याच्यामध्ये ते टाकू लागले होते की सगळं सामान त्याच्यामध्ये बसते की नाही बसत, की त्यांना ते खण कमी पडतात, कारण त्यांचे खूप सारे डॉक्युमेंट होते. त्यांचे काही ड्युटीचे होते आणि काही आपले जे राहतात पॅन कार्ड, आधार कार्ड, ते सगळे होते. आणि ते एक करून टाकत होते. त्यांना ही शंका होती की ते त्याच्यात बसतात की नाहीत बसत, की खण छोटे छोटे आहेत. पण त्यांचे सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये बसले आणि तरीसुद्धा त्याचे खण मोकळे राहिले. म्हणजे खूप सारे खण आहेत फ्रेंड्स त्याच्यामध्ये आणि साईडला पण दिलेले आहेत. त्यांनी त्यांचं सगळं सामान सेट केलं आणि नंतर ते चेन लावली. आणि मेन म्हणजे त्याला चेन असल्यानंतर कोणताच तुमचं डॉक्युमेंट हरवणार नाही, सगळं त्याच्यामध्ये राहते. आणि हे छोटे छोटे खण पण दिलेले आहे त्याच्यामध्ये. तुमचे काही फोटो वगैरे, पासपोर्ट असतात, काही आणखी तुमचं काही सामान असते किंवा चिल्लर वगैरे पैसे राहतात, ते ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये, बायकोला न दिसावं म्हणून. आणि कारण माझ्या इथं हे ठेवत असतात म्हणून म्हणत आहे बरं, जस्ट कॉमेडीचा विषय होता. आणि हे इकडून पण साईडनं खिशे दिलेलं आहे, ती मोठा खण पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आणखी काही सामान ठेवू शकतो आपलं. आणि ते कसं चैन असल्यामध्ये पडत नाही, त्याला बटन वगैरे आहेत, फिट आहे. तिकडून हे छोटे छोटे खण आहेत, त्याच्यामध्ये पासपोर्ट वगैरे, प्रत्येकाकडं फॅमिलीचे फोटो वगैरे असतात. आणि कुठं अर्जंट काम पडल्यानंतर ते आपल्याजवळ असायला पाहिजे, कारण एकदमच सोबत असल्यानंतर मग घरून तर नाही आणू शकत ना, सोबत असले तर आपण आपलं काम अडत नाही. आणि त्याला ते बटन दिलेलं आहे, एकदम फिट आहे आणि वरचं लेदर पण छान आहे. आणि त्यांनी पूर्ण ते इकडून तिकडून बघितलं आणि त्यांनाही खूप आवडलं ते. आणि तुम्ही पण बोलवा, फ्लिपकार्टवर जास्त महाग नाही. त्यांनी मला खूप वेळा प्राईस विचारलं, कितीचं आहे. पण मी टाळत गेले की प्राईजची हे जे गिफ्ट दिलेलं असतं त्याचं प्राईज विचारत नसतात म्हणून. आणि तरीही शेवटी मी त्यांना सांगितलं की जास्त महाग आहे नाही, ती स्वस्तच आहे. तरी बोलले मला की कितीला आहे सांग तर, एवढी सारी खण आहेत आणि त्याचं लेदर पण एवढं छान आहे, तर केवढ्यात पडलं तुला. नक्कीच हे तुला 500-600ला तर भेटलंच असन, कारण दुकानामध्ये तर खूप भरपूर महाग असते ना. त्याच्यामुळं मी म्हटलं जास्त हे करायला पुरत नाही, सांगून द्यायला पुरते. म्हणून मी त्यांना सांगितलं मला नुसतं हे फक्त 170 रुपयालाच पडलं. म्हणून